नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या कधी लक्षात आले आहे का, जेव्हाही तुम्ही अंघोळीसाठी स्नानगृहात जाता, तेव्हा पाण्याची धार जशी तुमच्या शरीराला स्पर्श करते, तशी अचानक एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागते. जणू काही लघवी करण्याची तीव्र इच्छा होत आहे. काही लोक याकडे सहज दुर्लक्ष करतात, हसून म्हणतात, "अरे, हे तर रोजच आहे." पण कधी विचार केला आहे का की असं नेमकं का होतं? अंघोळ करतानाच वारंवार लघवी का येते? हा कोणता आजार आहे, की ही एक मानसिक सवय आहे, की मग हा आत्मा आणि शरीराचा असा काही संवाद आहे जो आपण कधी नीट समजून घेतलाच नाही? लहानपणापासून ते वृद्धत्वापर्यंत लाखो लोक हा अनुभव रोज घेतात, पण याबद्दल कोणी उघडपणे बोलत नाही. एक विचित्र लाज याच्याशी जोडलेली आहे. जणू काही ही एक घाणेरडी गोष्ट आहे, पण सत्य हे आहे की ही न लाजायची गोष्ट आहे, ना विनोदाची. हा एक संकेत आहे जो शरीर आणि मन या दोन्हीच्या खोलवरच्या स्तराशी जोडलेला आहे. आणि जर हा संकेत आपण नीट समजून घेतला, तर आपण केवळ आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. इतकेच नाही तर आपल्या मनाची आणि चेतनेची पातळीसुद्धा ओळखू शकू. जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा आपण फक्त शरीर स्वच्छ करत नाही, आपण एका अशा खोलीत प्रवेश करत असतो जिथे मन शांतीच्या दिशेने प्रवास करते. शरीर गरम किंवा थंड पाण्याच्या स्पर्शाने हलके होते आणि चेतना एका नवीन अवस्थेत प्रवेश करते. अगदी त्या क्षणी आपली मज्जासंस्था एक विशेष प्रतिक्रिया देते, ज्याला आपण सामान्य भाषेत लघवीला येणे असं म्हणतो. पण ही काही सामान्य गोष्ट नाही. हा शरीराचा एक सुनियोजित संकेत. यामध्ये तुमच्या नसा, मेंदू, मूत्राशय आणि चेतना हे सर्व एकत्र मिळून एक काम करत असतात. आता तुम्ही म्हणाल की लघवीला येणं हा इतका गहन विषय आहे का? हो, योग आणि ध्यानाच्या मार्गावर प्रत्येक लहान क्रियेचाही एक खोल अर्थ असतो. परमहंस योगानंद यांनी म्हटले आहे, शरीर केवळ माणस नाही, ते चैतन्याचे मंदिर आहे. त्यातील प्रत्येक स्पंदन, प्रत्येक हालचाल ही मन आणि आत्म्याच्या कोणत्या तरी प्रतिक्रियेचा परिणाम असते. आता जरा विचार करा, तुम्ही अंघोळीला जात आहात. तुमच्या मेंदूला माहिती आहे की ही विश्रांतीची वेळ आहे आणि तुमचे शरीर त्या शांतीला अनुभवते. अशा वेळी जर मूत्राशयात थोडेसेही मूत्र साठवले असेल तर मेंदू लगेच आदेश देतो, आता याला बाहेर काढून टाक, कारण आता आपण शांत अवस्थेत आहोत. हा शरीराचा एक स्वाभाविक स्वच्छतेचा मार्ग आहे. जेव्हा कोणताही बाह्य दबाव नसतो, तेव्हा शरीर आतून स्वतःला स्वच्छ करू लागते. अगदी त्याचप्रमाणे जसे कोणी ध्यानाला बसल्यावर आतल्या भावना बाहेर येऊ लागतात, कधी अश्रूंच्या रूपात, कधी कंप पावणाऱ्या शरीराच्या रूपात, तर कधी अचानक मिळणाऱ्या शांत श्वासाच्या रूपात. त्याचप्रमाणे आंघोळ करताना लघवीला येणे हा देखील शरीराचा एक स्वाभाविक भाव आहे. हे तेव्हा घडते जेव्हा शरीर आणि मन एका विशिष्ट संतुलनाच्या अवस्थेत पोहोचतात. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा अनुभव प्रत्येकासाठी एकसारखा नसतो. अनेकांना तो कधीतरी येतो, काही लोकांना रोज येतो आणि काही लोकांना तर अंघोळीपूर्वीच असा अनुभव येतो की जणू शरीर म्हणत आहे, आधी मला हलके होऊ दे, मग अंघोळ कर. तर याचा अर्थ काय? हा कोणत्या मानसिक सवयीचा भाग आहे का? ही लहानपणीची अशी कोणती अट आहे का, जी आपल्या मनात घर करून बसली आहे? असू शकते. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवले जाते, स्नानगृहात जा, अंघोळ कर, स्वच्छ हो. या दोन्ही क्रिया आपल्या मेंदूने एकत्र जोडून घेतल्या आहेत. आणि आता जेव्हाही आपण अंघोळीची तयारी करतो, तेव्हा आपले मन म्हणते, आता लघवीला सुद्धा करून घे. ही एक सवय बनते, ज्याला वैज्ञानिक भाषेत संवेदी प्रतिक्रिया असे म्हटले जाते. पण जर हे कोणत्याही आजाराशिवाय वारंवार घडत असेल, तर हा शरीराचा एक गहन संदेशही असू शकतो. कारण शरीर कधी खोटं बोलत नाही. शरीर तेच करते
याचा आदेश मन किंवा आत्म्याकडून येतो. आणि जर हे वारंवार होत असेल तर याचा अर्थ असा की मन किंवा चेतना वारंवार शरीराला सांगत आहेत, मला हलके व्हायचे आहे, मला मुक्त व्हायचे आहे. आता प्रश्न आहे की कशातून हलके व्हायचे आहे? कोणत्या गोष्टीचे ओझे मनावर बसले आहे, जे रोज अंघोळीच्या वेळी बाहेर येऊ इच्छिते? कोणती भीती आहे, लहानपणीची कोणती प्रतिमा आहे, किंवा असा कोणता लपलेला तणाव आहे जो बाहेर येत नाहीये? अनेक वेळा लघवी किंवा शारीरिक विषयच नाही तर मानसिक विषसुद्धा बाहेर काढते. शरीराच्या माध्यमातून मन स्वतःला शुद्ध करते. आणि अंघोळ ही एक अशी वेळ आहे जेव्हा आपण ना मोबाईल पाहत असतो, ना कोणाशी बोलत असतो, ना कोणत्या कामात व्यस्त असतो. आपण फक्त असतो स्वतःसोबत आणि आपल्या शरीरासोबत. आणि तेव्हा शरीर हळुवारपणे शांतपणे बोलते, आता मला अजून थोडं रिकामं होऊ दे. ही भाषा कोणत्या पुस्तकात सापडणार नाही. ही अनुभवाची भाषा आहे जी परमहंस योगानंदांनी वारंवार समजावून सांगितली. त्यांनी म्हटलं, जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचे शरीर सर्वात जास्त खरं बोलतं. अंघोळ करताना शांती असते, तो एकटेपणाचा क्षण असतो. आणि या दारावर उभे राहून शरीर म्हणते, आता आतून बाहेर येऊ दे. ही क्रिया तेव्हाच घडते जेव्हा मन आणि शरीर एका सूक्ष्म लयात असतात. ज्याप्रमाणे काही लोक ध्यानाला बसल्यावर रडू लागतात, त्याचप्रमाणे काही लोक अंघोळ करताना लघवी करतात. ही शरीराची भाषा आहे. याचे उत्तर कोणत्या डॉक्टराच्या पुस्तकात मिळणार नाही. हे उत्तर आतमध्ये मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल, मी असे का करतो? माझ्या शरीराला काय सांगायचे आहे? मी कोणते ओझे घेऊन फिरत आहे का? कधीकधी हे ओझे केवळ शारीरिक नसते, ते भावनिक सुद्धा असते. कोणती तरी चूक, कोणती तरी लाज, कोणता तरी पश्चाताप जो मनात खोलवर दाबला गेला आहे. आणि शरीर ते फक्त आज्ञेचं पालन करते. जर मन म्हणत असेल की या ओझ्याला बाहेर काढ, तर शरीर लघवीच्या माध्यमातून ते काम करून टाकते. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अंघोळ करताना लघवी आल्यासारखे वाटेल तेव्हा लाज बाळगू नका, तिला थांबवू नका. फक्त शांत राहा, डोळे बंद करा आणि आपल्या आतला आवाज ऐका. शरीर काय म्हणत आहे, मनाला काय हवे आहे, आत्मा तुम्हाला कोणता संदेश तर देत नाहीये ना? हाच तो क्षण आहे जिथून आत्मजागृतीकडेची सुरुवात होते. तिथूनच तुम्ही हे समजायला लागता की शरीर हे एखादे यंत्र नाही, तर ते एक जिवंत मंदिर आहे जे केवळ तुम्हाला वाहत नाही तर तुमच्या आतला आवाज प्रत्येक दिवशी शांतपणे बाहेर आणते. कधीकधी आपण आपल्या शरीराच्या लहान सहान हालचालींना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो, पण त्या हालचाली अनेकदा आत्म्याच्या खोलीतून आलेले संकेत असतात. उदाहरणार्थ, अंघोळ करताना लघवीला येणे हा एक असा अनुभव आहे जो जवळपास प्रत्येक माणसाने कधी ना कधी घेतलेला असतो, पण कदाचित त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न केला असेल. लहानपणी याला एक खेळ समजले गेले, मोठे झाल्यावर याला सवय म्हटले गेले. पण खरं तर ही काही छोटी गोष्ट नाही, हा एक मुकसंवाद आहे. तुमच्या शरीर, मन आणि आत्म्यामधील संवाद. परमहंस योगानंद म्हणाले होते, जर तुम्ही तुमच्या शरीराची भाषा समजून घेतली तर तुम्ही ईश्वराची भाषाही समजू शकाल. शरीर आणि आत्मा नेहमी संवाद साधतात, पण तो संवाद शब्दांमध्ये नसतो. तो एका कंपनांमध्ये, एका स्पंदनामध्ये, एका भावनेमध्ये असतो. जणू काही एखादे मौन गुरु तुम्हाला दररोज इशारा करत आहेत, पण तुम्ही व्यस्त आहात, गोंगाटात आहात, त्यामुळे तो इशारा तुमच्या लक्षात येत नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती आंघोळीला जाते तेव्हा ती सर्वाधिक निशब्द असते. आजूबाजूला कोणतेही बोलणे नाही, कोणताही सामाजिक दिखावा नाही, फक्त तुम्ही आणि तुमचे शरीर. याच कारणामुळे अशा वेळी आपला आत्मा आपले संकेत अधिक स्पष्टपणे पाठवतो. अनेकदा तो संकेत झोपेच्या रूपात येतो. कधी शरीर कंप पाहू लागते, तर कधी तो त्या रूपात येतो ज्याला आपण अंघोळ करताना लघवी येणे असं म्हणतो. आता एक गहन प्रश्न निर्माण होतो, हा या गोष्टीचा संकेत आहे का?
की मनात कोणते तरी अस्वस्थता आहे किंवा कोणते तरी लपलेले ओझे आहे. आपण बाहेरून तर सामान्य दिसतो, हसतो, बोलतो, पण आत एक अशी लहर उठत असते, जिला स्वतःला व्यक्त करायचे असते. आणि जेव्हा तिला संधी मिळते, जसे की अंघोळीची वेळ, जेव्हा मन शांत असते, तेव्हा ती बाहेर येते. हा कोणताही आजार नाही, ही एक प्रक्रिया आहे. आणि शरीराच्या सर्व प्रक्रिया एकतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असतात किंवा अस्तित्व समजून घेण्यासाठी. या स्थितीत दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. शरीर एकीकडे आपल्यातील विष बाहेर टाकू पाहते आणि दुसरीकडे आत्म्यालाही वाटत असते की मनाच्या आत साठले विष, भीती, ग्लानी, अपमान, क्रोध हे सर्व बाहेर यावे. शरीराची यंत्रणा अत्यंत बुद्धिमान आहे. जेव्हा तुम्ही स्नान करता, त्या पाण्याचे थेंब केवळ त्वचेला स्पर्श करत नाही, तर ते तुमच्या चेतनेलाही स्पर्श करतात. पाण्यासोबत आपले एक खोल नाते आहे. ते शुद्ध करते, शांत करते आणि चेतनेला तरळ बनवते. आणि त्या तरळतेमध्ये जेव्हा मन शिथिल होते, तेव्हा जे काही दाबलेले आहे ते बाहेर येऊ लागते. आता जरा एका गोष्टीचा विचार करा. तुम्ही कधी अंघोळ करताना गाणे गायले आहे का? किंवा अचानक कोणीतरी विसरलेली गोष्ट आठवली आहे का? किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिली आहे का? हे सर्व का होतं? कारण त्यावेळी तुम्ही वरच्या स्तरावरून आतमध्ये प्रवेश करता आणि आतले जग आपोआप दरवाजा उघडते. त्याच दरवाजातून अनेकदा शरीराची लपलेली प्रक्रिया ही बाहेर येते, जसे की मूत्रत्याग. पण हे केवळ मूत्र आहे की ही कोणती तरी जुनी दाबलेली भीती आहे, जी आज बाहेर पडत आहे? कधी ती भीती एखाद्या घटनेशी जोडलेली असते, तर कधी ती एखादी लाज, एखादा अपमान किंवा लहानपणी मिळालेली मार असू शकतो. आपण विचार करतो की आपण ते विसरून गेलो, पण शरीर विसरत नाही. परमहंस योगानंदांनी एकदा ध्यानाच्या वेळी म्हटलं होतं, अनेकदा शरीर रडतं आणि मनाला कळतही नाही की हीच गोष्ट इथे लागू होते. जेव्हा आपण आंघोळ करतो आणि लघवीला येते, तेव्हा कदाचित हे शरीर रडण असू शकतं. एक शांत प्रवाह, जेणेकरून मन पुन्हा हलके होऊ शकेल. आता त्या लोकांबद्दल बोलूया, जे म्हणतात, मला रोजच आंघोळ करताना असं होतं. पाणी अंगावर पडल्याबरोबर लगेच लघवीला येते. ही केवळ एक सवय आहे का? कदाचित नाही. ही शरीराची एक खोलवर रुजलेली प्रतिक्रिया आहे, जिला अनेकदा लहानपणीच्या एखाद्या घटनेने जन्म दिलेला असतो. अनेक लहान मुलांना लहानपणी शिक्षा मिळते, अंथरूण ओलं केल्यावर किंवा व्यवस्थित स्वच्छतागृहात न गेल्यावर. आणि त्यावेळी मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते की मी घाणेरडा आहे. तीच भावना हळूहळू शरीरात घर करून बसते आणि मोठे झाल्यावर जेव्हाही शरीर शुद्ध केलं जातं, म्हणजे स्नान केले जाते, तेव्हा ती दाबलेली अपराधीपणाची भावना बाहेर येते. ते भावनिक विष मुद्राच्या रूपात बाहेर येते आणि व्यक्ती विचार करते की ही तर केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे. पण सत्य कुठेतरी खोलवर लपलेलं असतं. हा शरीराचा तो भाग असतो जो आजही त्या होऊन गेलेल्या अपराधीपणाच्या भावनेचे ओझे वाहत असतो आणि दररोज स्नानाच्या वेळी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ॲरोसॉच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.